दिवसातून बघू शकता साडी घातली होती ही सोबत असतात आणि मला त्या दिवशी सुट्टी त्या दिवशी तुम्ही कुठे जातात. तर फॅमिली आपला बेल्ट आवाज येत होता तर फिटरला फोन केल्याच्यानंतर त्यांनी आपल्याला हे आवडायला सांगितलं होतं ढिल्ला करून. तर ते आता आम्ही आवडं राहिलेलो आहेत मारमार थोडा. पाहू शकतो तर बेल्ट ढिल्ला झालं तर आपण आलेलं आहे तिकडे पेरायला आणि मध्येच रस्त्याने जास्त आवाज येत होता. मग फिटरला कॉल केल्याच्यानंतर त्यांनी जसं सांगितलं तसं प्रकारे केलेलं आहे. आता पाहूया आता आवाज देते कसं. तर ढिल्ला आहे पण एवढा ढिल्ला आहे ना राहून जावं लागेल. आपण आहे ना कुलांसाठी एक बिस्लरी आणलेली आहे. बिस्लरी आपण ओतून देऊ. कुलांची लेवल करून घेऊया आपण. तर पाहूया आता आवाज देते कसं. तर आवाज तर बंद झालेला आहे आता. तर नमस्कार फॅमिली, मी चाललेली शेतात एकटीच आहे. रुद्र गेला आकाश त्यांच्यासोबत पुढं. आज आहे ना मला कॉलेजला सुट्टी आहे रविवार असल्यामुळं. मग आता माझी इकडली ड्युटी लागलेली आहे म्हणजेच शेतात जाण्याची. काल तुम्ही तर बघितलंच असेल, काल आम्ही काही कापूस वेचला होता आणि आज काही राहिला होता तोच राहिलेला कापूस वेचायला चाललो. तर मी आज खूप दिवसातून बघू शकता साडी घातली होती. म्हणलं व्हिडिओ बनवत पण मालकाला आहे ना काम आलं आहे त्यामुळं मालक म्हणले मी प्रयत्न करतो तुझ्यापाशी व्हिडिओ बनायला यायला. आता काय माहिती काय होतंय. त्यांना सारखे फोन येतात ना पेरायला. त्या पाऊस असला ना लवकरच उन्हाळ्यागत होते. बघा ना कसं वाळ आहे सगळंच. तर फायनली मित्रांनो आहे ना 12 वाजलेले आहेत. तुम्हाला माहिती मी सकाळी 8 वाजता घेऊन पडलेलं चहा पिऊन. एक जणच पेरायलाच होतं परंतु अजून 2-3 जणांचं पेरायला वाटलं. एवढी जबरदस्त भूक लागली ती. मग आता गावातून येता येत आम्ही एका शेंगदाणे चिक्की आणि काही वेपर्स घेतले ते मस्तपैकी खाल्लेत. शेतकऱ्याला वस्तू आहे का म्हणलं खाऊन घ्यावं. शेतकऱ्यावर राहिलेले 5 मिनटात हे वावर पेरायचे आता. तर आज रविवार आहे आणि सोनालीला पण कॉलेजला सुट्टी आहे परंतु आज आम्ही एकत्र नाही राहू शकलो कारण की मला पण काम होतं इकडं आणि ते गेलेले आपल्या शेतामध्ये जो कालचा काय राहिलेला कापूस शकतो कापूस वेचण्यासाठी. बोला ना. हा हां 5 गुंठे का सगळं. बरं बरं जास्त नाही ना. जास्त नाही ना. बरं 1500 रुपये. 50 गुंठे. कुठे देऊ चालतं मग सकाळी द्या. मेरे पीछे तो कुत्ता लगा है कुत्ता. ट्रॅक्टर कोईन का तसं माझ्या मागे येत आहे म्हणजे ट्रॅक्टर थांबेल घाबरलं. काय बाबू काय. अरे मग ना एवढं भोगत होतं नाही बघता बघता जवळपास माझ्या माग आहे ना 200 मीटर आलेलं आहे. अजून एवढं राहिलेलं आहे. काय म्हणणं काय चांगलं एवढ्या मारत ट्रॅक्टरवर. त्यापासून सावध राहणे. अजून
तर फायनली फॅमिली मी घरी आलेलो आहे जस्ट आता. सूर्यमावळ चाललेला आहे. म्हणजे किती वाजलेत आता वाजलेले आहेत 6:06 पासून टाईम म्हणजे 5:55 झालेले आहेत. तर मी आलेलो आहे घरी जस्ट. आता जायचं परत शेतामध्ये सोनालीला आणायला. तर पाहू शकता सोनालीला सुट्टी असून आहे ना आम्ही एकत्र राहू शकत नाही आहेत. आम्ही किती पण ठरवतात की सोनालीला सुट्टी असली ना आम्ही दोघं एकत्र काम करायचं, म्हणजे काम प्लस व्हिडिओ पण होते आमचे, परंतु काहीच होत नाही. तर आता फायनली आता मी 2 व्हीलरवर चाललो आहे आता सोनालीला आणायला. तर फायनली मी आलेलो आहे शेतामध्ये. तर पाहू शकता कधी आला अरे वा, तू पण टाकलंय. पाहू शकतात कृष्णा पण आलेला आहे नगरातून. इकडं सोनाली तुरात या गोळा करते, रुद्र खेळतोय. आता आलात तर काय करू दिवसभर. मग काय मी कॉलेजला गेलो काय म्हणतो तू कॉलेजला जाते म्हणून. नाहीतर आपण किती सोबत असतात आणि मला त्या दिवशी सुट्टी त्या दिवशी तुम्ही कुठे जातात. आता काय करा, आता जेवायला पण टाइम नाही आज. काय जेवलात का पण. हा जेवलो, तुला दुपारी फोन लावला होता तेव्हा जेवलो. तर पाहू शकता मी काय म्हणलो होतं मग तुम्हाला मित्रांनो आहे ना, सोनालीला सुट्टी असल्या आम्ही एकत्र काम करणार, व्हिडिओ बनणार. सोनालीचा पण तो शब्द आलेला आहे फायनली. तर पाहू शकता ते ना आज कापूस वेचून आहे ना वावर मोकळं केलेलं आहे. प्लस इथले दगडं पण वेचले. वा 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 वा, म्हणजे तुझ्या सुट्टी आहे ना आपल्या फायद्यासाठी. सुट्टी घ्यायचा फॅमिली पाहू शकतात आमच्या विहिरीचं पाणी पोचलं. हे तळ्यातलं पाणी टाकतोय 2-3 दिवस चालू आता डायरेक्ट नाही आता जेव्हा मोटर बंद करणार आहे मी. फॅमिली पाहू शकतात मी आलेलो आहे आता तळ्यामध्ये. म्हणजे आमच्या त्या वावरापासून आहे ना जवळपास 2 किलोमीटर आहे मोटर आहे. आणि आता इथून मला जाऊन मोटर बंद करायची. तर फॅमिली पाहू शकतात त्यामध्ये बोळे आहे, त्या बोळीतून तुम्ही पण पाहू शकतात खूप मोठं पाणी आहे. हे जो ऊस आहे का सगळं पाण्यामध्ये ऊस आहे. तर फायनली फॅमिली आता आम्ही सगळेजण घरी आलेलो आहेत. आता अंधार पण पडलेला आता मस्तपैकी आधी हातपाय धुतात, कारण की दिवसभर पटा धूळ वगैरे भरतोय. सोनाली कुठे गेली. तर शेतातून चहा पाणी घेते बरं का. बोले अंगात महादेश्वरला अवघड होतं माझ्या अंगात. असं आहे शंकर भोळा आहे पण भोळ्याच्या नादी लागले कार्यक्रम होता. काय होतो सोनाली किती वाजलं बघते 11:30. तू काय करतेस अजून. अभ्यास अजून रेवरची अभ्यासाला सुट्टी पाहिजे ना. होती पण मग हे केलं ना लहानात गेले होते ना. अरे मित्रांनो माझी एक फुल झोप झालेली आहे. झोपेतून उठलो आहे आणि पाहतोय तर माझ्या पाहताय म्हणलं काय खरबडा असतं बघा. तर सोनाली आहे ना अजून पण अभ्यास करते. झोप नाही आली अभ्यासापुढे झोप एक होते संभिषण. तुला खरं सांगा माझा आहे ना व्हिडिओ एडिटिंग करून चालतं बरं का सगळा. आणि मी सेव्ह करायचं बाकी ठेवला होता आणि ब्लॉग आपला. तर आता मला हे 100% टाकावं लागणार आहे की तुझी स्ट्रगल जी आहे ना 11-11:30 वाजेपर्यंत जागायची ती स्ट्रगल आता मला टाकून द्यायची आहे यूट्यूबला. म्हणजे आता मी डबल एडिट करणार व्हिडिओ, कळलं का. तर फॅमिली आता पाहू शकता सोनाली अजून अभ्यास करते. 11:30 वाजून गेले आहेत, 11:35 झाले. माझी फुल झोप झालेली आहे. आणि आता पाहू शकतात माझी पूर्ण झोप झालेली आहे ना अजून सोनाली अभ्यास करते. मला खूप वाईट वाटते मित्रांनो. खूप स्ट्रगलचे आले आमच्या जीवनात. काहीतरी पण कुठेतरी सक्सेस भेटला पाहिजे. तुमच्या आशीर्वाद वगैरे नक्कीच भेटेल. तुम्ही खरंच सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे. जसा इंस्टाग्रामवरती आम्हाला सपोर्ट केलात 77.6K फॉलोवर पूर्ण झालेले आहेत. आणि प्रत्येक व्हिडिओ टाकला तर लाखाच्या पुढे जातो आहे. तसंच आमचं यूट्यूबचा पण व्हिडिओ येणार लाखाच्या पुढे जाऊ. तर बाय मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. सोनाली अजून बाय नाही अजून कधीपर्यंत जागायचे.